नमस्कार. आज ज्या ठिकाणी मी उभा आहे तो आहे प्रचितगडचा पायथा. प्रचितगड शृंगारपूर या ठिकाणी वसलेला आहे. आता आपण शृंगारपूर या गावी आलो आहोत आणि शृंगारपूरपासून प्रचितगडकडे आपण मार्गस्थ होणार आहोत. संगमेश्वरपासून 16 किलोमीटर अंतरावर शृंगारपूर हे गाव वसलेलं आहे. आणि विशेष गोष्ट म्हणजे शृंगारपूर हे छत्रपती संभाजी महाराजांची सासरवाडी आहे आणि तिथूनच जवळ प्रचितगड आहे. आपल्याबरोबर आज सचिन आहे, त्याच्यानंतर प्रतीक बुलटे आहे, प्रतीक रेमजे आहे. प्रतीकला तुम्ही महिमंडनगडच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल. तर आजचं वाटाड्याचं कामसुद्धा प्रतीक रेमजेच करणार आहे. पण त्याचबरोबर प्रतीक बुलटे आणि सचिन या दोघांनाही यापूर्वी हा ट्रेक केलेला आहे. काय सांगाल? जय शिवराय. हा माझा दुसरा ट्रेक आहे ॲक्च्युली, पण रात्रीचा कराल तर पहिलाच ट्रेक आहे हा. आणि तसं बघायला तर प्रचितगड हा एकदमच हार्ड ट्रेक आहे, जो की प्रत्येकाने करावा. आणि नाईटचा हा आमचा पहिलाच अनुभव आहे. पहिला आम्ही जो केला होता तो सकाळी पहाटे आम्ही चालू केला होता. त्यामुळे आत्ता एकदम आम्हाला उत्सुकता आहे की रात्रीचा हा ट्रेक करायचा. आणि एकदम एक घनदाट जंगल आहे, चांदोलीचं अभयारण्य आहे आणि घनदाट जंगल आहे आणि चंद्र पण आहे वर, त्यामुळे ट्रेक करण्याला एकदम मजा येणार आहे. आणि विशेष म्हणजे उद्या 1 मे आहे, महाराष्ट्र दिन आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र दिन आहे उद्या, त्याच्यामुळे अजून उत्सुकता आहे ट्रेकची. आता किती वाजले आहेत आपण जे आता ट्रेक स्टार्ट केला आहे? आहेत 7:45 झालेत. 7:45 झालेले आहेत आणि आपल्याला जवळजवळ 3.5 ते 4 तास वरती चढायला लागणार आहे. चढाई आहेच. काय रे काय माहिती काय दिसलं याला? डोळ्याचे आवाज आला का काय? होय, कसला होता आवाज? डोळे चमकले ते. डोळे हो, बॅटरी मार. आजूबाजूला बघा. नाही, इकडे सरळ सरळ जायचंय. नाही, सरळ आहे, सरळ आहे. लागलाय, सरळ आहे. पावसात मी एकट्यान हा 3 नवीन पोरं घेऊन, 4 नाही 6 पोरं नवीन पोरांना घेऊन आलतो. आणि ह्या पाऱ्याला पुरा पाणी होतं, हा पूर्ण ओढा आहे. पुरा भरला होता पाणी. ओढा म्हणजे नदीच आहे ही. नदीच आहे. एवढ्या पाण्याची लेवल असते, एवढ्या पाण्याची लेवल होती इथं, हा. एवढी लेवल असते. आणि समोर त्या रोप बांधला होता एक. हा. मी काय केला, दुसरा रोप अजून एक पाहता माझ्या घेऊन आलो तुम्ही. हा मग तो इथून रोप दगड बांधून रोप टाकला, फसवला हा. आणि ह्या रोपनी पोत तिकडे पलीकडे गेलो. का बोलतो? त्या 4 लोकांना वरती घेऊन गेलो पूर्ण. ज्या मोठा रिस्क आहे काम काय. जर तुम्हाला करायचं असेल तर कोणतरी माहितगार व्यक्तीच इथे घेऊन या, तरच हा तुमचा ट्रेक सुखकर होऊ शकतो. नाहीतर ट्रेकमध्ये तुमची अडचणी भरपूर येऊ शकतात, कारण का वाटा वळलेले नाही आहेत. सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे प्रचितगड हा चांदोली अभयारण्यात येतो, बरोबर ना? आणि ज्या हे पण मला वाटतं काय ते 5-6 वर्षापूर्वी इन्सिडेंट पण झालेला आहे. एक टीम आली होती, हा तर ते असेच न सांगता गेले. हा आणि ह्या गडाचा मेन कसं आहे की हा जो पहिला टप्पा आहे हा तोच महत्त्वाचा आहे. जर ह्या टप्प्यात तुम्ही चुकला हा तर तुम्ही भरकटणार. म्हणजे हा जो खालचा टप्पा आहे तो पूर्ण जंगलाचा आहे. हा जंगलात आहे पूर्ण. इथं काय आलेलं आहे की गुरांमुळं ह्याच्यामुळे भरपूर पायवाटा झाल्यात. हा तर आता इथं पाटा लावल्यात त्यामुळं कळते लगेच. पण शक्यतो मळलेले पायवाट बघूनच यायचं. आणि इथं जर चुकलं हा इथं भरकण्याची शक्यता आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जंगल असल्या कारणाने इथे बरेच सारे आपल्याला जंगली श्वापदं दिसण्याचे चान्सेस जास्त आहेत. आणि इथं मेन म्हणजे कसं कॉन्टॅक्ट करणं एकदम अवघड आहे, करू शकत नाही. कारण की रेंज नाही आहे. आमचे एअरटेल आणि वोडाफोन, जिओ असे सिम कार्ड तुमच्या इथे चालणार नाहीत. नवीन तुम्ही आता तर गावातून सरळ वाटाडे घ्यायचा आणि वर यायचं गडावर. आणि जर तुम्हाला ट्रेकची सवय नसेल आणि जास्त अनुभव नसेल तर मोस्टली हा ट्रेक सकाळचाच करा. अजून जंगलचाच पॅच चालू आहे आणि थोडा आराम करण्यासाठी आम्ही थांबलो आहे. घनदाट जंगल आहे. मे महिना असल्यामुळे शरीरातून घाम ओतंबून वाहतोय. आंघोळ झाली अजून आणि चंद्राचा प्रकाश इथपर्यंत पोचत नाही आहे. एकदा वरच्या पट्ट्यात गेलो जिथे पठार आहे तिथे कदाचित आपल्याला थोडं बरं वाटेल. एक पॅच पूर्णपणे चढून झाल्यानंतर आपण एका टप्प्यावर थांबलेलो आहे. सचिन काय सांगशील? म्हणजे आत्ता आपण जवळजवळ 1 ते 1.5 तास चढलो. हा कितवा टप्पा आहे? म्हणजे हा पहिलाच टप्पा आपण
पहिल्या टप्प्यापर्यंत पोहोचलो आहे. याच्या व्यतिरिक्त अजून किती टप्पे आहेत पुढे? आता हा पहिला टप्पा झाला, आता अजून आपल्याला 3 टप्पे आहेत आणि मेन चढाई आता इथून पुढे चालू होणार आहे. आणि मेन म्हणजे जी वाटे आहेत एकदम घसरडी वाटे पूर्ण, तर मग जाताना आपल्याला एकदम व्यवस्थित जायचं आहे. कारण की पाठीमागे दिसतंय की नाही माहीत नाही, पण हा जो चंद्राच्या प्रकाशामध्ये जो खाली जी दिसते डोंगराची एक रांग दिसते, खरी चढाई एकदम ती. त्या पदराला डोंगराचे पदर क्रॉस करून आपल्याला चढायचं, बरोबर ना? हाच समोर आहे तो प्रचितगड आहे. या बाजून जाऊन डावी मारायची. डावीकडे जायचं आहे. तरी अजून जवळपास 2 ते 2.5 तासाचं आपण चालणं आहे आता अजून अजून. आपल्याला 12 ते 1 वाजू शकतात. आणि एक चूक आम्ही केलेली आहे, कारण की येताना आम्ही मच्छरसाठी तयारी करून आलो नाही. खूप मच्छर आहेत. खूप मच्छर आहेत मच्छर भरपूर आहेत. आणि मच्छर चावतात आणि अंगाला घाम आल्यामुळे घामाने आंघोळ झाली अक्षरशः. आणि चंद्राच्या प्रकाशामुळे खूप मदत होते, कारण की खालचा जो पॅच होता, म्हणजे ज्या पॅचमधून आम्ही इकडून आलो तिथे घनदाट जंगल होतं. आता थोडासा मोकळा भाग आहे आणि चंद्राचा प्रकाश पूर्णपणे खाली क्लिअर दिसतंय आणि पूर्ण पायवाटसुद्धा क्लिअर दिसते आपल्याला. फक्त जिथे झाडी जास्त आहेत तेथेच आपल्याला प्रॉब्लेम येईल. आणि ते बॅटरी वापरायला लागणार आहे. आपण कोकणातून ट्रेक करतोय आणि कोकणातून ट्रेक करताना जर भूताच्या गोष्टी होत नसतील तर तो ट्रेक अर्धवट समजला जाईल. प्रतीक बोलटे जो गोळकटचा रहिवासी चिपळूणमधील, तो एक आपल्याला गोष्ट सांगतोय. एका मांत्रिकाकडे आम्ही गेलो, मला घेऊन गेले घरातले, आणि गेल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही असं असं घ्या, अंडे अजून काहीतरी त्यांनी सामुग्री सांगितलं. म्हटलं घरातले पण थोडेसे कंटाळले होते, काय मार्ग दिसत नव्हता, आजारी पडलो होतो, त्याच्यामुळं घरातल्यांना पण थोडी काळजी वाटत होती, म्हणून ह्या गोष्टी त्यांनी केल्या नाही. तर लिंबू वगैरे ह्या काय गोष्टी होत्या त्या गोष्टी स्मशानभूमीत नेऊन ठेवला नाही. स्मशानात न्यायच्या आधी मांत्रिकाने एवढं सांगितलं होतं की तिथं गेल्यानंतर हा दिवा म्हणजे जो एक पारडी अशी जी घेतली होती त्या पारडीतला दिवा विजता कामा नये घरातून उतरवून घेऊन गेल्यानंतर. तर तो दिवा आणि तुम्ही स्मशानभूमीत ज्या वेळेला एंटर कराल आतमध्ये त्यावेळेला तो अंड फुटणार असं त्यांनी सांगितलं नव्हतं. त्यांनी अंडसुद्धा दिलं नव्हतं. ते अंड आम्हीच आमचं घेऊन आलो होतो दुकानावरून ते उतरवण्यासाठी. एंट्री केल्या अंड फुटलं स्मशानभूमीत. आमच्या घरातले एवढे घाबरले आणि ते नेमकं ते पूर्ण जे त्यांचं जे वस्तू जे सांगितलं नव्हतं ते उतरवलेलं होतं ते तिथं नेऊन पुरायचं होतं. म्हणजे ह्या गोष्टीचा प्रत्येकाने अंधश्रद्धा हा विषय येतोच, पण थोडी घरातल्यांना पण थोडी भीती वाटत होती, माझी काळजी होती, त्यामुळेच ह्या गोष्टीमध्ये ते उतरले होते. आणि कोणी असू दे ह्या गोष्टीमध्ये उतरतोच जो कंटाळलेला असतो एखाद्या. आता मग मी माझ्या आजारपणाला सगळे कंटाळले होते की त्यांना वाटत होतं की चांगलं व्हायला पाहिजे किंवा मी चांगलं बरं व्हायला पाहिजे. तर ह्याच गोष्टीतनं ही कृती त्यांच्याकडून म्हणजे घडली. बुटन आणलाय का? मग मोठा बुटेन आणलाय, छोटा पण 220 वाला आणलाय. आपण आता जंगलाच्या त्या पॅचमध्ये आलो आहोत जिथे थोडी जास्त घनदाट भाग आहे आणि शक्यतो या ठिकाणी वाट चुकण्याचे चान्सेस जास्त असतात. कारण की आता इथे एक रिबीन लावलेली दिसली ना आपल्याला, तर त्याच्यावरनं कळलं की इथून आपल्याला आता ह्या पायवाटेने असं सरळ वरती जायचं आहे. येतोय कारण की उन्हाळा असल्यामुळे कदाचित दुसरी पण पायवाट आपल्याला मिळू शकते आणि त्या पायवाटेने आपण दुसऱ्या भलत्याच ठिकाणी पोहोचू शकतो. आता जो पॅच चढलो तो अतिशय थकवणारा होता. ही जे समोर झाड आहे तिथे एक रस्सी बांधलेली आहे, त्या रस्सीच्या आधाराने चढावं लागतं. आणि हा जो संपूर्ण पॅच आहे आता जर बघितला तर ही पूर्ण खडी चढाई आहे, पूर्ण कातळ आहे. आणि आपल्याला हा समोरचा जो जिथे टॉर्च मारले त्या बाजूने हा गड आला ना, हा गडच आहे ना वरचा, वरकडे आला हा गड आहे. कडेकडेने पाय वाटे साईड. आणि एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की आत्ता हळूहळू धुकं जमा व्हायला लागलं आहे. मे बी मोबाईलमध्ये तेवढं चांगलं कॅप्चर होणार नाही, पण जो तिथे एक स्पॉट दिसतंय तो भवानीचं मंदिर आहे, जे शृंगारपूर गाव आहे त्या गावाची ग्रामदेवता, गडावर जी ग्रामदेवता होती
तिचंच मंदिर त्यांनी खाली बांधलं आहे. तिथे आज जत्रा आहे. तिथून आम्ही चालायला सुरुवात केली होती आणि जवळजवळ किती टक्के पॅच पूर्ण झाला सचिन? 70%. आता फक्त 30% बाकी राहिला आहे. शेवटचा पॅच लावलो आहे आपण. ही शिडी लावताना कसं काय रे लावली? डेंजर काम नाही, मानलं पाहिजे ना. ह्याच्यानंतर येईल तो महादरवाजा. हा, एवढा शेवटच्या पॅचला येऊन अशी शिडी लावणं म्हणजे हॅट्स ऑफ आहे. महादरवाजा आला. आपण महादरवाजाजवळ पोचलेलो आहोत. हर महादेव, हर हर महादेव. फायनली जवळजवळ किती वाजले? 11:40. 4-4.25 तास चढून आपण ही जी समोर लाईट दिसते ते मंदिर आहे, त्या मंदिरापासून आत्ता आपण प्रचितगडाच्या महादरवाजापाशी आलो आहोत. रात्रीचे 1:30 वाजलेत. प्रचितगडावर आम्ही जवळजवळ 12:30 पावणे 1 वाजता पोचलो. त्याच्यानंतर आम्ही इथे आंघोळ केली. इथे बरेच पाण्याचे खांब टाके आहेत आणि तिथून आपण पाणी घेऊन आंघोळ करू शकतो. आंघोळ केली आम्ही पुढे आणि आता इथेच एका टाक्यातून बाटल्या भरून घेतोय. आवाज आहे. शांत शांत. आवाज बघ काय ती विचित्र येतो. डेंजर आवाज. पाणी बघ ना कसलं स्वच्छ वाटतंय. भरली. आंघोळ करून झाल्यावर आम्ही भैरी मंदिराच्या इथे आलेलो आहोत आणि इथे आम्ही शेकोटी पेटवली आहे आणि याच्या पुढे आत्ता रात्रीचे 2 वाजलेत आणि 2 वाजल्यानंतर आत्ता आम्हाला भूक लागलेली आहे. सो फायनली मॅगीचा बेत झाला आहे. प्रतीक सचिन, मॅगीचं काय? मॅगी होती किती वेळा? 2 मिनिट? 5 मिनिट में मॅगी तयार. काय नो टाकू होतो सर. नाही पाणी नाही लगेच नका टाकू, भाजून घ्या पहिला कांदा. काय मॅगीची रेसिपी सांगतोस की काय रे? म्हणजे हो चमचा द्या. काय आहे? मॅगी सूप. काय परिस्थिती आहे? आपलाच आहे, हे त्यांचं आहे. आपला टोप आहे. शाबास. काय रे, प्यायचं की खायचं? तुम्हाला काय झाला? प्यायचं नाही ना, चमचा. ए बाई तुझी प्लेट दिसेल. ती बघ, ती प्लेट त्याच्यात दे. हाय, मला बोटानेच खावं लागेल वाटतं. पिऊ शकतो. हा, चल बस 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 बस. कशाचा करतील? अरे मियाला जो उचल तिला. अजून मेलाच टाकतोस तू त्याच्या. माझी व्हिडिओ कढीपत्ता करायची काय सुरुवात? येतच नाही. चला करा सुरुवात. 2 आता रात्रीचे 3:15 वाजलेत. आम्ही जस्ट नाश्ता केला. नाश्ता बोलू शकतो आपण त्याला. सँडविच वगैरे खाल्लं, मॅगी बनवून खाल्ली आणि आत्ता इथे प्रतीकने टेंट लावलं आहे. तर इथे आम्ही 1-2-3 तास आराम करणार आहोत आणि त्याच्यानंतर सकाळी 6 वाजता जेव्हा संपूर्ण उजाडेल तेव्हा आम्ही गड भ्रमंती करणार आहोत. जरा बरं वाटलं रे.